ताकातून लोणी निघाल्यानंतर ते कदापिही ताकामध्ये मिसळत नाही आणि त्या पद्धतीनं एकदा वाणी पवित्र झाली की पुन्हा अपवित्र कधीही होत नाही असं सांगतात. जेवी लागले नीरवी करे ग्रत कणिका स्वयाची विरे तेवी सत्याच्या निज निरधारे असत्य चमत्कारे समूळ उडे. असत्य चमत्कारे समूळ उडे. कशा पद्धतीनं असत्य नाहीसं होतं. सत्याच्या पुढं सूर्यकिरण घट्ट झालेल्या तुपाला लागलं की जसं ते पगळतं म्हणा विरघळतं आणि त्या पद्धतीनं सत्याच्या पुढं असत्य टिकत नाही. सूर्याच्या पुढं कितीही घट्ट झालेलं असतं. पूर्वीच्या काळामध्ये तेल असायचं ते बाटली आता बी आणि खोबरेत तेल आणि मग काही ठिकाणी अग्नीची सुविधा नसते ना गरम पाणी नसते अग्नी नसतो मग उन्हाला ठेवा म्हणतात. उन्हाला ठेवलं की ते पगळतं. तशा पद्धतीनं घट्ट सूर्याच्या पुढं काही टिकत नाही पातळ होतं आणि तशा पद्धतीनं सत्याच्या पुढं असत्य टिकत नाही अशा प्रकारे सांगतात. चंदनाची आज फेरी काष्टात्वे मुक्ती खैरे बोरी वा. देवी नामाच्या निज गजरी वाचे माझारी निज सत्य प्रगटे. वाचे माझारी सत्य प्रगटे. वाच्यामध्ये कसं सत्य प्रगटतं. मैलागिरी नावाचा चंदन असतो आणि त्या चंदनाच्या सभोवताली सगळे बोरी बाबळे खैर हिवर जांभुळा आदी करून जी काय लाकडं असतात का आणि त्याचा पूर्ण चंदनासारखाच वास. आता धामुड्याचं लाकूड आहे महाराज त्या धामुड्याच्या लाकडाचा वास येतच नाही त्याचा चंदनासारखाच. काष्टत्व मुके चंदनाच्या झाडासारखाच वास येतो महाराज. आणि तशा पद्धतीनं खऱ्या पुढं खोटं लोपल्या जातं शेवट खरंच टिकतं अशा प्रकारे सांगतात. झाले त्यार्क प्रकाशे कद्योतारपती जैसे जैसे देवी राम नाम सौरसे लोपे अनासायासे असत्य. लोपे अनासायासे असत्य. सायाच करायची गरजच नाही मला. रात्रीच्या टायमाला चम 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 ते सोनकिडे चमकतात महाराज रात्रीच्या टायमाला. हो आता गावाच्या बाहेर निघालो ना आता पुढच्या महिन्यामध्ये ते जंगलं वाढलेले असतात गवतं त्या गवतात एवढे असतात इकडून तिकडून तिकडून इकडं तिकडून इकडं इकडून तिकडं सारखा त्यांचा पकडाचा असतो त्या ठिकाणी. पण सूर्य उदय झाला ती खोडकायला गेलं तरी गवसत नाहीत महाराज. गवसत का रात्रीला चमचम करणारे सोनकिडे दिवसभर गवसत का. कसलं किती हुडकायचा प्रयत्न केला तरी ते गवसतच नाहीत. आणि तशा पद्धतीनं सत्याच्या पुढं असत्य सापडत नाही आहे. कशामुळं रामनामामुळं. रामनामाची एवढी पावर आहे महाराज असत्य नाहीसं होतं आणि सगळं सत्यमय जग विष्णुमय जग. काय विष्णुमय जग काय पद्धत अशा प्रकारे होतं म्हणून सांगतात. चला आवशेषी प्रतिपदे कू गेलिया बिंब सांडी राहू तेव्हा प्रकाशाचा समूह प्रगटे बहु जगा माझी. प्रगटे बहु जगा माझी. आमुष्याची रात्र म्हणजे राहून ग्रसलेली असते. आमुष्याची रात्र म्हणजे राहून ग्रसलेली असते. जसं पौर्णिमे दिवशी चंद्राला चंद्रग्रहण लागल्यानंतर पूर्णपणे चंद्र लोपल्या जातो तशा पद्धतीनं आमुष्या दिवशी चंद्र पूर्णपणे लोपल्या जातो आणि आमुष्याची रात्र संपली की दिवसेंदिवस कळेने कळे चंद्र प्रकाशित होतो आणि तशा पद्धतीनं एकदा का सत्य बोलायची सवय लागली ना असत्य
थोडं 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 नाहीसं होतं आणि कायम स्वरूपाचं ध्येयातून संपल्या जातं, अशा पद्धतीनं सांगतात. देवी असत्याचानी अक्रमे वाचा प्रकाशे सत्य संभ्रमे जेवी राजा ज्ञानुक्रमाने प्रजा स्वधर्मे वर्तती. हो, कशा पद्धतीनं सांगितलं, राजाची आज्ञा झाल्यानंतर राजा बोलेन दल हाले. होय, जशी आज्ञा राजा करील आणि त्या पद्धतीनं लोक वर्तन करतात, महाराज करतात का नाही. जशा पद्धतीनं आपण शेतामध्ये कामाला माणसं लावल्यानंतर जसं काम सांगतो अशा पद्धतीनं काम करतात का आपल्या विरोधात करतात, नाहीत करीत. आपण जसं सांगतो अशा पद्धतीनं करतात आणि त्याच पद्धतीनं हो असत्य वाचेतलं गेल्यानंतर सत्य आल्यानंतर जी काही सत्यवाणीचा जो काय विचार विनिमय आहे आणि त्या पद्धतीनं ते हे वर्ताल्या जातो, अशा प्रकारे सांगतात. सत्या परते नाही तप सत्या परता नाही जप वा, सत्य पाविजे सद्रूप नित्य निष्पाप साधक होती. नित्य निष्पाप साधक होती. बरं का, सत्य म्हणजे जप, सत्य म्हणजे तप, सत्य म्हणजे अनुष्ठान, सत्य म्हणजे योगयाग. बरं का, तुम्ही जप करा पण खोटंच बोलायला लागला तरी काय उपयोग आहे. हो, तप करायला म्हणजे तरी खोटंच बोलायला, त्या तपाला अर्थ नाही, जपाला बी अर्थ नाही आहे का. सत्य वागलं की जपाला किंमत आहे, सत्य वागलं की तपाला किंमत आहे. जप करायला तप करायला सत्यच वागत नाही, तशी त्याला किंमत नाही. तशा पद्धतीनं रामनाम मुखामध्ये राहिलं की असत्य नाहीसं होतं आणि देहामध्ये पूर्णपणे सत्य येतं, याला अशा प्रकारे सांगता येईल. यवम काया वाचा आणि मने शमदमादी सत्य लक्षणे जो नेमिला त्रिविध विंदाने त्याच्या विषयाचे धरणे तत्काळ उठी. त्याच्या विषयाचे धरणे तत्काळ उठी. कायिक, वाचिक, मानसिक, शम आणि दम, ज्याच्या वाच्यामध्ये सत्य आहे आणि त्याच्यातले विषय तत्काळ नाहीसे होते. महाराज काय राहतं शेवट विषय येतो आमचा झाला नारायण नावडे जनधन माता पिता, त्याच्यातले विषय सगळे नाहीसे होतात. बरं का, अशा प्रकारचं सामर्थ्य सत्यामध्ये आहे. म्हणून सत्य म्हणजे भगवंताचं नाव, सत्यमेव जयते, अशा प्रकारे सांगतात. ऐसिया स्वार्थ लागी जीवी भगवत शास्त्री आवडी करावी परी आणि का शास्त्रान लावी द्वेष भावी निंदेचे फुफुट. अशा पद्धतीनं स्वार्थासाठी, आपल्या स्वार्थासाठी आपुलिया हिता द्वासे जागता धन्य माता पिता तयाची. आपल्या स्वार्थासाठी जे काही शास्त्र आहे का शास्त्र, त्या शास्त्राला जीव लावायला पाहिजे. शास्त्र म्हणजे नेम, शास्त्र म्हणजे कायदा. हो, जे शास्त्र सांगतं नेमाने वागा, जे शास्त्र सांगतं धर्माने वागा, त्याला जीव लावला पाहिजे. जीव लावून ते शास्त्र बरं का वाचलं पाहिजे किंवा आपल्या अनुकरण त्याचं केलं पाहिजे. मग जीवाला गोडी लागते महाराज, आणि जीवाला गोडी लागल्यानंतर जीवामध्ये शेवट देव असतो महाराज. जीव आणि शिव, जीवाला शिवाची गोडी लागली की आता जे सांगितलं का महाराज असत्य सत्य ना असत्य नाहीसं होतं, शेवट सत्य देहामध्ये उरतं, अशा प्रकारे सांगतात. एका स्तुती एका निंदा करिता आदळे अंगी बाधा वा, या लागी निंदानुवादा साधक कदा नातळती.
साधक कदा नातळती एकाशी निंदा एकाशी वंदा होय. एकाचं वंदन करायचं, एकाला समजायचं आणि एकाला समजायचंच नाही. असं जर माणसामध्ये किंवा प्रत्येक साधकामध्ये जर देश असत तर तो साधक कदापिही साधक बनू शकत नाही माणूस. आहे का नाही? एकाची वंदन करायचं, अहो गुन्हा नसताना एकाची निंदा करायची, काहीच गुन्हा नाही तरी काही लोक त्याची निंदा करतात का नाही? आणि एक कितीही गुन्हा करीत असला तरी त्याला म्हणतात वा 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 वा, याच्यासारखा माणूसच नाही, असाच माणूस पाहिजे. हो, वाईट वागत असताना सुद्धा आणि चांगला वागत असताना काही लोक त्याची निंदा करतात. म्हणून करता एकाची निंदा आणि एकाचं जर वंदन केलं तर नसलेले अपाय बरं का, त्याच्या ठिकाणी आपदा, हो त्याच्या ठिकाणी निश्चित पाप आल्याशिवाय राहत नाही, अशा प्रकारे सांगता येईल. अर्धांगाची लक्ष्मी वंदावी, चरणाची गंगा काय निंदावी. निज जननी नमस्कारावी, एरा काय द्यावा पापर, यारा काय देवा पापर. अर्ध्या अंगाशी लक्ष्मी वंदावी, चरणाची गंगा काय वंदावी आणि स्वतःची जननी म्हणून काय वंदावी. आणि याराला इतराला काय लाता मारायच्या का? स्वतःची आई म्हणून तिचं दर्शन घ्यायचं. पायामध्ये गंगा निघाली म्हणून ज्याच्या पायामध्ये तीर्थ त्याच्या पायाचे दर्शन घ्यायचं. अर्धांगाच्या ठिकाणी श्री बसलेली म्हणून ती लक्ष्मी आहे, तिचा आदर करायचा. आणि इतराला काय लाता हाणायच्या का? हे असं नाही ना करायचं. एकाची वंदन एकाची निंदा नाही, सगळ्याला सारखंच महाराज होय, सगळ्याला सारखं समभाव समता जर असेल तर साधकाचं साध्य सिद्ध होतं, नाही तर होत नाही म्हणून सांगितलेलं आहे. तरी भजावे भजनी, परिनिंदा स्तुती सोडोनी दोनी. जो निज सत्य काय मौनी, तय ब्रह्मज्ञानी अधिकारू. भज्य भजावे मनी होय, आपला जो स्वार्थ मनामध्ये आहे का तो स्वार्थ साधायला पाहिजे, पण कुणाची निंदा बी न करता आणि कुणाची स्तुती बी न करता कारण आपलं साध्य आपण साधायला पाहिजे. काही लोक समोरचा वाईट माणूस जरी असला त्याची स्तुती करतात आणि आपलं साध्य साधितात नाहीत का? साधित कसाही असू म्हणजे काय घेणं, आपलं काम करायचं आहे ना, त्याचं असताना स्तुती करतात महाराजांना, आपलं कार्य साधितात. पण या ठिकाणी तसं नाही सांगितलं बरं का. कुणी कसाही असो, आपलं कार्य साधण्यासाठी त्याची स्तुती न करता आणि त्याची निंदाही न करता त्याच्याकडून आपलं कार्य साधलं पाहिजे असं वर्तावे जनी. म्हणजे जनामध्ये जगामध्ये वर्तन करावं आणि त्याच्यामुळं साधक सिद्धीला पावतो. ऐसी न करिता उत्पत्ती, न सोसिता एक कष्ट स्थिती. भावे करिता भगवत भक्ती, भुकाची मुक्ती हरी भक्ता. ऐसी न करिता उत्पत्ती, न सोषिता ही कष्ट स्थिती. भावे करिता भगवत भक्ती, फुकाची मुक्ती हरिभक्ता. साध्य साधन करीत असताना कष्ट घ्यावं लागतात. काही साध्य साधन करीत असताना कष्ट घ्यावं लागतील होय. आणि कष्ट घेऊन साधना केल्यानंतर भगवंताचं नामस्मरण केल्यानंतर पुढं जी मुक्ती आहे का महाराज फुकट आहे. पुन्हा तिला पैसे द्यायची गरज का? अगोदर कष्ट करायचं. देवाचं नाव घेण्यासाठी कष्ट तर करावं लागतं ना. आणि त्याचं नामस्मरण केल्यानंतर पुढचं फळ म्हणजे मुक्ती आहे महाराज. आणि पुन्हा ती फुकट आहे. अगोदर कष्टच करावं लागतं. आपण जिथं कष्ट करतो तिथं अगोदर ह्याला कष्ट पडणार आहेत. आणि ते कष्ट संपले की त्याचं फळ दिवसभर काय कष्ट केले
1000 रुपये हजेरीनं जे केलं आहे 1000 रुपये तर पुन्हा भेटणारच. अगर 500नं केलं आहे व्यवहारातली गोष्ट. अगर आता काय रोजगार आहे 300 रुपये ना रुपयाला 300 रुपये रोजानं जर आपण गेलो दिवसभर कष्ट आहेत महाराजचे. जेवण केलं की सुरू, सकाळी 11 वाजले की सुरू, संध्याकाळी 6 वाजूचं पुन्हा आहे का काय ताण. मग ते 300 रुपये मुक्तीचे का नाही आपल्याला. तशा पद्धतीनं अगोदर कष्ट तर घ्यावं लागतं ना. आणि कष्ट केले की पुन्हा फुकटचे ते 300 रुपये. अगर आमचे फुकटचे 500 रुपये आम्हाला 500 येतो, तुम्हाला 300 आहेत, बरोबर आहे ना. आणि त्याच्यासाठी अगोदर कष्ट घ्यावं लागते. बिना कष्टाचं तुम्हाला काही भेटणार नाही अशा प्रकारे सांगतात. त्या भक्तीची निज स्थिती राया सांगेन तुझ प्रती. सुगमत्वे परमात्म प्राप्ती हरिभक्त पावती ते ऐका. हरिभक्त पावती ते ऐका. हे राजा, त्या भक्तीची उत्तम प्रकारची स्थिती, भक्ती केल्यानंतर त्याची उत्तम प्रकारची गती किंवा भक्ती केल्यानंतर त्या साधकाची काय स्थिती होते ती सविस्तर प्रकारे तुला मी सांगत आहे. पण मी सांगत असताना तू सुद्धा सावध चित्तानं ऐक. सांगणारा सांगतोय, ऐकणारा सावध आहे का नाही. निश्चित सांगणारा मन लावून सांगत असतो महाराज. पण ऐकणाराचं जर मन जर नसलं तर ते व्यर्थ जातं सांगणार. पण तशा पद्धतीनं प्रबुद्ध नारायण म्हणतात, राजा सावध चित्तानं ऐक. भक्ती कशी असते आणि भक्ती केल्यानंतर त्याचं फळ काय भेटतं ते सांगतात. आता बापू वाचतील महाराज.